श्री जांबुमुनी महाराज रथोत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी बाबा ग्रुपच्या वतीने 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले। बाबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली हे रक्तदान करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी भूषवले। यावेळी उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर, मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष सांद्राव साळवे, युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे, माजी रथोत्सव अध्यक्ष अंबादास नाटेकर, उपलप वस्ती विभागीय अध्यक्ष अर्जुन साळवे, प्रशांत करगुळे, बाबा ग्रुपचा बुलंद आवाज मल्लू बाबा म्हेत्रे, बाबा ग्रुप अध्यक्ष भीमा पेद्दे, कार्याध्यक्ष मारुदादा करगुळे, आनंद भंडारे, रमेश बेरे, मल्लू सरपंच म्हेत्रे, अंजन बॉस जंगम, आदर्श तुपदोळकर, आनंद पुंडा, अजय अवलूर, देवा करगुळे, पवन तोडमनी, अमरहळ्ळी, अतुल चव्हाण, मल्लू पेद्दे, पिंटू सगळे आदी बाबा ग्रुप आणि कोनापुरे चाळीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जांबुमुनी मोची समाजाचे कुलदैवत श्री आदी जांबुमुनी महाराज यांच्या रथोत्सवानिमित्त 22 डिसेंबर रोजी निघणाऱ्या भव्य दिव्य अशा मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे। त्यानिमित्त आज बाबा ग्रुपच्या वतीनं सन्माननीय संयोजक अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि समाजामधल्या युवकांना या दृष्टिकोनातून एक वेगळा संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी पत्करून या ठिकाणी रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित करतात। त्याबद्दल मनापासून आनंद होत आहे। हा संदेश, ही प्रेरणा कुलदैवत श्री आदी जांबुमुनी महाराजांच्या रथोत्सवाच्या स्थापनेपासून आपण पाहतो की सन्माननीय अंबादास बाबा करगुळे हे रक्तदान शिबिर आयोजित करत आहेत आणि यंदाच्या वर्षी देखील 22 डिसेंबरला खूप मोठ्या प्रमाणे रथोत्सव साजरा होणार आहे। अनेक मंडळं यामध्ये सहभागी होणार आहे। सर्व जे मंडळं सहभागी होतात त्या सर्वांच्या समोर सन्माननीय अंबादास बाबा करगुळे यांनी एक आदर्श ठेवलेला आहे की रक्तदान करणं ही अत्यंत काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतल्याबद्दल मी सोलापूर शहर जिल्हा जांबुमुनी मोची समाज संघटनेच्या वतीनं सन्माननीय अंबादास बाबा करगुळे, त्यांच्या सर्व सहकारी, त्यांच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।